महाविकास आघाड़ी की पत्रकार परिषद, एकजुटता और ताकत का प्रदर्शन। कराड़ में आज महाविकास आघाड़ी की प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित हुई, जिसमें सभी घटक दलों के प्रमुख नेता और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। बैठक में निर्णय लिया गया कि कराड़ और मलकापुर नगर परिषद चुनाव संयुक्त रूप से मजबूती और संगठन के साथ लड़े जाएंगे। इस बैठक में भानुदास माली, प्रदेश अध्यक्ष कांग्रेस ओबीसी विभाग, एडवोकेट अमित जाधव, शहर अध्यक्ष कांग्रेस, हर्षद कदम जिलाध्यक्ष शिवसेना, एडवोकेट देसाई प्रतिनिधि शेतकरी संगठन, जाकिर पठान अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र कांग्रेस अल्पसंख्यक विभाग और कार्यकर्ता उपस्थित थे। भानुदास माली ने कहा, यह चुनाव कार्यकर्ताओं का है, जनता का विश्वास ही हमारी ताकत है। यह सिर्फ राजनीति नहीं बल्कि विकास और जनसेवा की लड़ाई है। आघाड़ी ने कराड़ व मलकापुर में विकास, एकता और जनविश्वास की दिशा में नया संकल्प लिया है। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारजी गट यांचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय रणजितजी देशमुख साहेब आणि शिवसेना उभाटा गटाचे नेते प्राध्यापक नितीन बांगरे पाटील यांच्यामध्ये जी 5 तारखेला सातारा येथे राष्ट्रवादी भवनात बैठक झाली, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका ह्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहेत असा एकमुखी ठराव झाला आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही कराड आणि मलकापूर येथील नगरपालिका या महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढण्याचे निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही महाविकास आघाडीतील सर्व हे पक्ष आणि आमचे समविचारी पक्ष यांना एकत्रित घेऊन कराड आणि मलकापूरची नगरपालिका ताकदीनं आपापल्या पक्षाच्या चिन्हावर एकत्रितपणे लढणार आहोत। आपल्यावरती पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। या पत्रकार परिषदेला घटक पक्षाचे आमचे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि मी सर्वांनी एकमताने ठरवलेलं आहे की कराड आणि मलकापूर नगरपालिका ही आम्ही अतिशय ताकदीने लढवणार आहोत। सर्व घटक पक्ष आमच्याबरोबर राहणार आहेत। अनेक लोक आता याच्यासाठी वाट बघत होते की गेल्या 6 वर्षापासून ह्या निवडणुका रखडलेल्या होत्या, आत्ताच निवडणुका आलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि कार्यकर्ते अतिशय उत्साहानं या निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत। आणि मला खात्री आहे कराड आणि मलकापूर या दोन्ही नगरपालिका ह्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या ताब्यात येतील। तसं मायक्रो प्लॅनिंग आम्ही अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आहे। याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत, सर्व संघटनांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत, सर्व पक्षाच्या लोकांना याच्यामध्ये घटक पक्षांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत आणि सर्वसामान्य लोकांची आघाडी ही काँग्रेस पुरस्कृत आघाडी महाविकास आघाडी होईल। आणि मला खात्री आहे की शहर हे पुरोगामी विकास आघाडीचं यशवंतराव चव्हाणांचं आहे, पी.डी. पाटलांचं आहे, स्वर्गीय प्रेमला काकेंचं शहर आहे, मलकापूर तरी बाबांनीच घडवलं आहे सगळं। त्यामुळे लोक आमच्या या विकासाकडे बघून याच्याकडे बघून आमच्या पाठीशी राहतील आणि निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही अतिशय ताकदीने लढवू। मला इथे जिल्हाध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे। परवा सातारा येथे शशिकांतजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असं ठरलं की येणाऱ्या महानगरपालिका व स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतील त्या सर्व आपण एकत्रितपणे आपापल्या चिन्हावर लढायच्या आहे। शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक असल्यामुळे कराड, मलकापूर तसेच नवी नगरपालिकाच्या